नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत. तर आज आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अ, त्याचा संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स किंवा कोणकोणती पात्रता असणं आवश्यक आहे किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या प्रोसेस फॉलो कराव्या लागतील, त्याच्या नियम आणि अटी काय ते बघूयात. तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण वरील सर्च बॉक्समध्ये टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. वेबसाईटचं पूर्ण नाव आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. ठीक आहे, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल. ठीक आहे, यामध्ये दिलेलं आहे की महिला व बाल विकास विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ठीक आहे, या पेजवर आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. इथं सर्वप्रथम त्यांनी माहिती दिलेली की योजनेबद्दल थोडक्यात दिली की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 2,500 रुपये असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये सर्वात खाली तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं सामान्य प्रश्न म्हणून 3 टॅब दिलेले आहेत: पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया की पात्रता काय आहे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. ठीक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्तता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. ठीक आहे. एकच अविवाहित महिला एका कुटुंबातली. ठीक आहे. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. आणि नुसतं बँक खाते असणं महत्त्वाचं नाही, त्याला आधार कार्ड पण लिंक तुमचं असणे महत्त्वाचं आहे. आणि लाभार्थी कुटुंबाचे, ठीक आहे, जो अप्लाय करतायत त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. ठीक आहे. या आहेत पात्रता. आता यामध्ये अपात्रता किंवा या योजनेमध्ये जे पात्र नाहीत अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या पाहूया. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे जो टॅक्स पे करतात. ठीक आहे. त्यांच्यासाठी, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सध्या सरकारी विभागामध्ये, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्था कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, असे यासाठी अपात्र आहेत. परंतु तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारा कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. ठीक आहे. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर. ठीक आहे. म्हणजे सदर लाभार्थी महिला शासनाच्या किंवा कोणती पण स्कीम आहे ज्याचा त्यांना 1,500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त योजनेचा कोणी लाभ घेत असेल ऑलरेडी, ठीक आहे, तर त्यांना पण ह्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येणार नाही या 1,500 रुपयाचा. ठीक आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असतील त्यांना पण या योजनेचा फायदा घेता येणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येणार नाही. आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून, ठीक आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहे अशांना सुद्धा त्यांना योजनेचा फायदा घेता येणार नाहीये. त्यानंतर येते अर्ज प्रक्रिया. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, वार्ड अधिकारी, CMM, सिटी मिशन मॅनेजर, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन
ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. ठीक आहे. तर हे वरी दिलेले जेवढे पण जे काही जिम्मेदार लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरू शकता. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. माहिती भरते वेळेस तुम्हाला फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे जर अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता असेल तरच ते तुम्ही फॉर्म पुढं करू शकता. पुन्हा फॉर्म तुमचा रिजेक्ट होण्याचे चान्सेस असू शकतात. तसेच बँकेचा तपशील, मोबाईल नंबर अचूक भरावा. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करणं खूप गरजेचं आहे फॉर्म भरते वेळेस. तर ही झाली थोडक्यात माहिती. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे मी सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. तर ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही पाहायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.